ज्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हा विचार सुद्धा रेअर होता. अशा स्थितीमध्ये अशा परीक्षेकरता विशेषतः यूपीएससी परीक्षा जी जगातल्या कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, त्या परीक्षेकडे वळण्याचा निर्णय तुम्ही नेमका घेतलात कसा? आणि माझ्याही मनामध्ये ती इच्छा खूप तीव्रपणे जागी झाली की मी सुद्धा आता अधिकारी होण्यासाठीची तयारी केली पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये अवांतर पुस्तकांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं आणि हे सगळं जे आहे ते मला यूपीएससीचा अभ्यास करत असताना खूप कामी आलं. भरपूर कॉम्पिटिशन याच्यामध्ये आहे, तर मग या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना तुमची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती? तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन कसा आखलात आणि त्याच्यावर तुम्ही टिकून कशा राहिलात? स्ट्रॅटेजी जी आहे ती आपलं एक वेळेला पूर्ण जे आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याचं पूर्ण जे आहे ते अवलोकन, त्याचा एक राऊंड पूर्ण झालेला असला पाहिजे. आणि मी जेवढ्याही वेळेला पूर्व परीक्षा दिली तेवढ्या वेळेला मी पूर्व परीक्षा क्वालिफाय झाले. मुख्य परीक्षा सुद्धा मी तेवढ्या वेळेला जेव्हा मी दिली तेवढ्या वेळेला मी मुख्य परीक्षा सुद्धा क्वालिफाय झाले. जे अभ्यास मी करत होते त्याच्या मी स्वतः नोट्स काढत होते. मी दुसऱ्यांच्या नोट्सवर कधीच गेलेली नाही. पण एक गोष्ट अशी आहे की सिलेबस बदलला, पॅटर्न बदलला, पण यासाठी समीकरण अजूनही तीच आहे. या सगळ्या गोष्टींना मॅनेज करत असताना तुम्हाला जो ओव्हरऑल स्ट्रेस यायचा, तणाव यायचा, तर त्या तणावाला तुम्ही नेमकं कसं सामोरं गेलात? सगळ्यात पहिलं मी एक सांगू का सर, मी अभ्यासाला कधीच यशामध्ये मापलेलं नाही. मी एक सांगू इच्छिते, काय होतं की आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना, त्या तयारीलाच करिअर म्हणून पाहिलं जातं. स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना ती आपल्याला करिअरकडे नेण्याचा एक मार्ग आहे. तो सॉरी टू से, पण 30-35 वर्ष वयाची उलटतात जवळजवळ, पण तरीही तेच. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश कोळेकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉ या व्यासपीठावर तुमचं स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत आहेत श्रीमती प्रीती पोहेकर मॅडम, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सिद्धिविनायक महाविद्यालयाच्या प्राचार्या. परंतु या कॉलेजच्या प्राचार्या एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही आहे, तर त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये त्या स्पर्धा परीक्षांची म्हणजेच यूपीएससी या परीक्षेची जी भारतामधल्या सर्वात कठीण परीक्षांपैकी किंबहुना जगातल्या कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा मानली जाते, त्या परीक्षेच्या त्या तयारीसुद्धा करत होत्या, अस्पायरंट होत्या त्या परीक्षेच्या. आणि त्याचप्रमाणे त्यांना भारत सरकारतर्फे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण विभाग जो आहे त्या विभागातर्फे, भारत सरकारच्या विभागातर्फे त्यांना लोकप्रशासन या विषयामध्ये संशोधन आणि लेखनासंदर्भात राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. असं कॉम्बिनेशन ज्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी केलेली आहे, त्यानंतर त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आल्या आणि एवढ्या प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेच्या, प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या त्या प्राचार्य देखील बनल्या. असं कॉम्बिनेशन आपल्याकडे रेअरली आढळतं आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाच्या अनुभवांचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना घेता यावा, सर्वांना घेता यावा, याकरता आपण ही मुलाखत घेत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की ज्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हा विचार सुद्धा रेअर होता, पुरुषांनाच हा विचार रेअर होता, महिलांची संख्या नगण्य होती, विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती. अशा स्थितीमध्ये अशा परीक्षेकरता विशेषतः यूपीएससी परीक्षा जी जगातल्या कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, त्या परीक्षेकडे वळण्याचा निर्णय तुम्ही नेमका घेतलात कसा? अशी काय परिस्थिती होती त्यामुळे तुम्हाला तो निर्णय घेता आला आणि तयारी करत असताना तुम्हाला नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, त्याबद्दल तुम्ही सांगा. हो, निर्णय मी कसा घेतला ते जर सांगायचं तर खरं म्हणजे माझ्या आईची इच्छा आणि माझ्या वडिलांचा पाठिंबा की मी अधिकारी व्हावं आणि मग त्यातून मी यूपीएससीकडे वळले. पण माझं शालेय शिक्षणाच्या संदर्भात जर सांगायचं तर मी शाळेमध्ये अगदी 10वीपर्यंत टॉपर राहिलेली होते आणि मग त्यामुळे माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत किंवा माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या सराउंडिंगमध्ये ज्या अपेक्षा होत्या की मी अधिकारी व्हावं आणि मी सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. हे करत असताना आकाशवाणी औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, त्या ठिकाणी माझं निवेदिका म्हणून निवड झाली माझी. आणि निवेदिका म्हणून काम करत असताना युवाणी हा जो एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एक जिज्ञासा असं एक सदर मी चालवत होते. हे सदर जे आहे ते MPSC UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी होते त्यांना जनरल स्टडीज हा जो एक त्यातला भाग असतो तर किंवा करंट अफेअर्स, तर करंट अफेअर्स नेमकी खूप काही घडत असतं ना जगभर, पण सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येईल, सगळ्याच गोष्टी आपण कव्हर करू शकू असं शक्य होत नाही. मग एक
असं एक आव्हान असतं की नेमकं मला आता करंट अफेअर्समध्ये किंवा जनरल स्टडीजमध्ये मला काय अभ्यासायचं आहे. आणि मग हे जिज्ञासा नावाचं जे सदर होतं, जी मालिका होती, त्या मालिकेमध्ये मी आठवड्याला एकदा असं ते सुरुवात केली होती मी. आणि आठवड्यातून एका दिवशी नेमकं काय काय त्यात आपल्याला अभ्यासायचं आहे करंट अफेअर्सच्या अंतर्गत, त्याची एक मी मालिका सुरू केली. कालांतराने ह्या मालिकेला खूप जास्ती प्रतिसाद मिळाला आणि ती आठवड्याची एक ऐवजी 2 वेळा, वा, 2 वा, दिवस, वा. काही वेळेला 3 दिवस. कारण त्यावेळेला अशी पद्धत होती की आकाशवाणीला पत्र यायची आणि मग त्या पत्रांमध्ये जी मागणी व्हायची त्याच्यानुसार मग काही वेळा 3-3 कार्यक्रमांची. वेळा सुद्धा आम्ही हे सदर चालवायचो. Great, great. आणि हे चालवत असताना माझ्या मनामध्ये जी इच्छा होती, जे मी म्हणाले की माझ्या आईची इच्छा, माझ्या वडिलांचा पाठिंबा आणि माझ्याही मनामध्ये ती इच्छा खूप तीव्रपणे जागी झाली की मी सुद्धा आता अधिकारी होण्यासाठीची तयारी केली पाहिजे. आणि मग मी 11वीमध्ये असतानापासूनच तयारी करायला सुरुवात केली. सुरुवात जेव्हा केली तेव्हा मला आव्हानांचा थोडासा जो आहे तो अंदाज आला. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान हे होतं की जास्ती साहित्य उपलब्ध नव्हतं. पुस्तकं जी आहेत ती कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होती किंवा आपण अभ्यास करायचा तर नेमका कुठून आणि कशी सुरुवात करायची. मग मी जे अनेक अधिकारी, मी जसं म्हणाले की मी पैठण शहरामध्ये माझं वास्तव्य होतं आणि मग त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी असायचे त्या अधिकाऱ्यांकडे मला माझे वडील घेऊन जायचे आणि मग त्यांचं मी मार्गदर्शन घेत होते की मी कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, कुठून मी अभ्यास सुरू केला पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की सगळ्यात पहिलं आव्हान जे आहे ते साहित्याचं आव्हान आहे. मग नंतर मी कॉलेज, माझं शिक्षण जे आहे ते मी संभाजीनगरला केलं, औरंगाबादला. आणि मग तिथे मात्र मला अनेक ग्रंथालयं, सगळी ग्रंथालयं मी तिथली पालथी घातली होती. हे सगळे ग्रंथपाल जे होते ते मला खूप व्यवस्थित तिथले ओळखत होते शहरातले. सगळ्या ग्रंथालयांमध्ये मी अगदी दिवस बसून असायची आणि मुळातच वाचन हा माझा छंद आहेच आहे. केवळ अभ्यासाचीच नव्हे तर अवांतरसुद्धा. आणि ही अवांतर पुस्तकं जी आहेत ती अभ्यासाचाच एक खरं म्हणजे भाग असतात. आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये अवांतर पुस्तकांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं. आणि हे सगळं जे आहे ते मला UPSCचा अभ्यास करत असताना खूप कामी आलं. पहिलं आव्हान होतं ते साहित्याचं. दुसरं आव्हान जे माझ्यासमोर होतं ते मला अनेक गोष्टी आवडायच्या करायला. जसे मी म्हणाले की मला आकाशवाणीवरती मी वृत्तनिवेदिका होते. मला भाषण करायला आवडायचं, मला लिखाण करायला आवडायचं. आणि मग या सगळ्यांमधनं वेळ काढणं अभ्यासासाठी हे माझं स्वतःचं आव्हान होतं, हे परिस्थितीचं नव्हतं. पण मग वेळ कसा काढायचा आहे, मी माझे हे सगळे छंद जोपासायचे आणि वेळ कसा काढायचा आहे. तर माझं वेळ व्यवस्थापन जे आहे, जे मी आकाशवाणीला काम करते, तर तिथे मला वेळ व्यवस्थापनाचं कळत-नकळत जे प्रशिक्षण झालं ते मला इथे खूप जास्ती कामी आलं. आणि म्हणून ते आव्हान जरी होतं तरीही मी त्या आव्हानाला पेलवू शकले. या संदर्भात एक टिप्पणी मी करू इच्छितो की आपण जर युवा वर्गाचं जर बघितलं तर पालकांची इच्छा काय असते की लवकरात लवकर करिअरला सुरुवात व्हावी. हो. मग काही जरी मिळालं तरी त्या मुलानं किंवा त्या मुलीनं स्वीकारलं पाहिजे अशी कुठेतरी पालकांची भूमिका असते. अशा परिस्थितीमध्ये आणि ते सुद्धा एवढ्या वर्षांपूर्वी, म्हणजे साधारणतः एक 20-25 वर्षांपूर्वी हो. अशा प्रकारचे पालक जे तुमच्या आकांक्षांना, अस्पायरेशन्सना ते रिकग्नाईज करत होते आणि त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्या प्रकारची मदत केली, ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल खरंच अभिनंदन. हो, खूप खूप धन्यवाद. तर माझा पुढचा प्रश्न आहे या संदर्भातला. आता ही जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे, ओके, त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की इट इज मदर ऑफ ऑल एक्झामिनेशन्स. आणि असंही म्हटलं जातं की या परीक्षेची जर तयारी आपण केली तर जगातल्या इतर कुठल्याही परीक्षांची तयारी आपल्याला मर्यादित प्रमाणामध्ये इतर परीक्षा आपण सहजपणे क्लिअर करू शकतो, एवढी त्या परीक्षेची ताकद आहे. ती झाली परीक्षेची ताकद. पण जर आपण दुसरी बाजू बघितली तर ही परीक्षा वर्षभर चालते आणि त्याची तयारी तर 2-2, 3-3 वर्ष करावी लागते. म्हणजे ऐन उमेदीचा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आपल्याला परीक्षेसाठी डेडिकेट करावा लागतो. तो निर्णय घेणं सुद्धा अवघड आहे आणि निर्णय घेतल्यानंतर तो एक्झिक्यूट करणं, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सुद्धा खूप अवघड आहे. पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, मुलाखत असेल, अशा प्रदीर्घ टप्प्यांमधून जावं लागतं. भरपूर कॉम्पिटिशन याच्यामध्ये आहे. तर मग या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना तुमची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती, तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन कसा आखलात आणि त्याच्यावर तुम्ही टिकून कशा राहिलात, त्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं. तुम्ही जे म्हणालात ना ते अगदी खरं आहे. एक टाईमलाईन जी आहे ना ती जवळपास 1.5 ते 2 वर्षांची आखली पाहिजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना. काय होतं अनेकदा की पूर्वपरीक्षेचा खूप अभ्यास करतात विद्यार्थी आणि मग मुख्य परीक्षेचा वेळ आणि पूर्वपरीक्षेचा निकाल याच्यामध्ये खूप कमी वेळ असतो आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास खूप जास्ती करावा लागतो. गडबड ही होते की या कमी वेळामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास होत नाही आणि म्हणून मग मी जी स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली होती ती अशी होती की मी सुरुवातीला सगळा मुख्य परीक्षेचा अभ्यास जो आहे, एक माझा राऊंड जो आहे तो मी कंप्लीट केलेला होता.
म्हणजे मुख्य परीक्षेला जात असताना किंवा त्याच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले, क्वालिफाय झाले मी पूर्वपरीक्षेला. आणि मग आता मला मुख्य परीक्षेला जायचं आणि आता मी काय अभ्यास करायचा 1.5 ते 2 महिन्यांच्या काळामध्ये, असं होता कामा नये. आणि म्हणून मी जे म्हणाले की मला अनेकांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्यावरून मी एक स्ट्रॅटेजी अशी आखली होती की मी आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केला, मुख्य परीक्षेचा एक राऊंड कंप्लीट केला, त्यानंतर मी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग पूर्वपरीक्षेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पूर्वपरीक्षेला सामोरी गेले आणि मी जेवढ्याही वेळेला पूर्वपरीक्षा दिली तेवढ्या वेळेला मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाले. मुख्य परीक्षासुद्धा मी तेवढ्या वेळेला जेव्हा मी दिली तेवढ्या वेळानं मी मुख्य परीक्षासुद्धा क्वालिफाय झाले. माझी गडबड झाली होती ती इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूसाठीची सुद्धा मी पूर्ण तयारी केलेली होती. आता गडबड काय झाली आणि का झाली तो आता मुद्दा मी नाही सांगत. स्ट्रॅटेजी जी आहे ती आपलं एक वेळेला पूर्ण जे आहे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याचं पूर्ण जे आहे ते अवलोकन, त्याचा एक राऊंड पूर्ण झालेला असला पाहिजे. आणि जेव्हा आपण ॲक्च्युली परीक्षेला जाणार आहोत त्याच्या एक साधारणपणे 3 आठवडे आधी दुसरा राऊंड त्याचा जो आहे तो घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर जे अभ्यास मी करत होते त्याच्या मी स्वतः नोट्स काढत होते. मी दुसऱ्यांच्या नोट्सवर कधीच गेलेली नाही. मी स्वतः नोट्स सगळे जे आहेत ते ओरिजिनल सोर्सेस जे आहेत, म्हणजे जी ओरिजिनल पुस्तकं आहेत, कोणीतरी लिहिलेली आणि त्याच्यावरती मग काहीतरी, ज्याला अगदी थोडक्यात सांगायचं तर गाईड आपण ज्याला म्हणतो, ते मी कधीही वापरलं नाही. कधीच कोणत्याच अभ्यासाला मी गाईड वापरले नाही. आणि ओरिजिनल सोर्सेसवरती मी जात होते आणि मला जे वाटेल तशा पद्धतीने मी माझ्या नोट्स प्रिपेअर करते. यात गंमत काय असते माहिती आहे का, पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्याला जो एक ऑप्शनल विषय घ्यायचा असायचा त्यावेळेला 2 किंवा 1 विषय वगैरे असं प्रत्येक वेळा थोडेसे बदल झालेले आहेत. तो जो विषय आहे तोच आपल्याला एकाच वेळेला ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह अशा दोन्हींसाठी डील करायचा असतो. मग एक टॉपिक ज्यावेळेला आपण ऑब्जेक्टिव्हसाठी अभ्यासतो आणि सब्जेक्टिव्हसाठी अभ्यासतो तोच टॉपिक, त्यावेळेला ऑब्जेक्टिव्हमध्ये काय विचारलं जाऊ शकतं याचं एक जे आहे ते थोडंसं सारासार विचार. आणि जेव्हा आपण त्या अभ्यासामध्ये खूप आपला जीव ओतलेला असतो ना, आपण खूप जेव्हा उतरतो ना, तेव्हा आपलं कॉन्शियसच आपल्याला उत्तरं द्यायला लागतं. आणि माझं कॉन्शियस मला सांगायचं की हा जो प्रश्न आहे ना हा तुला ऑब्जेक्टिव्हला विचारला जाईल, हा जो आहे ना डिस्क्रिप्टिव्हला, मग तू त्याचं डिस्क्रिप्शन कसं करणार. आणि मग मी तशा नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअर करून ठेवायचे. आणि इतक्या छान माझ्या नोट्स असायच्या की मी जे म्हणाले की 3 आठवडे आधी तेवढ्या नोट्सवरतीच मी माझा पूर्ण अभ्यास जो आहे तो करायची. मॅम, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक ना 2 गोष्टी सांगू इच्छितो. मी सुद्धा ॲस्पायरंटच होतो आणि मी ज्युनियर आहे तुमच्याला. आणि मागील जवळपास 15-20 वर्षांपासून मी सुद्धा कित्येक विद्यार्थिनींना या परीक्षेची तयारी करता मार्गदर्शन करतो. आणि एका गोष्टीचा आम्ही नेहमी सामना केलेला आहे की परीक्षेचे 3 टप्पे, त्याच्यामधला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. या 3 टप्प्यांपैकी आपण कितीही जरी सांगितलं तरीसुद्धा मुलांचा कल पहिल्यांदा पूर्वपरीक्षेच्या तयारीकडेच असतो. म्हणतात मुख्य परीक्षेची तयारी करायची, पण मग ओरिएंटेशन पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मग त्याचा रिझल्ट लागल्यानंतर मग कुठेतरी जाग येते की आता आपल्याला मुख्यची तयारी करायची, पण हाती वेळ फार कमी राहतो आणि आपण अपयशाच्या त्या सर्कलमध्ये अडकतो. आणि जे की आपल्या या क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी एक मुख्य कारण होतं. आणि मग अशा वेळेला तुम्ही जी तुमच्या तयारीची जी जाण दाखवली ती निश्चितच महत्त्वाची आहे. हा एक भाग. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडीवर दिलेलं भर. ओरिजिनल सोर्सेस तुम्ही जे कव्हर केलेत आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःचं नॉलेज तुम्ही तयार केलं. इन्फॉर्मेशन तुम्ही वेगळ्या सोर्सेसमधून घेतली, पण ज्ञान तुम्ही स्वतः तयार केलं. आपण जर बघितलं तर आज यशस्वी झालेले उमेदवार असतात ते जेव्हा त्यांचे अनुभव शेअर करतात तेव्हा त्यांचे अनुभव आणि तुम्ही मांडलेली मतं याच्यामध्ये जराही अंतर नाही. म्हणून एक गोष्ट अशी आहे की सिलेबस बदलला, पॅटर्न बदलला, पण यशाची समीकरणं अजूनही तीच आहेत. मॅम, माझा पुढचा प्रश्न आहे की आता जसं आपण म्हणालात की हा अभ्यास दीर्घ काळ करावा लागतो, अभ्यास करून सुद्धा यश मिळतंच याची काही खात्री नाही आहे. मग त्याच्यामुळे एकीकडे अभ्यासाचा तणाव, दुसरीकडे त्या परीक्षेमधल्या यशाचं किंवा अपयशाचं तणाव, त्यानंतर ते जे वय असतं ते उमेदीचं वय असतं, करिअर उभं करण्याचं वय असतं, कुटुंबाचा सुद्धा काही अपेक्षा असतात, दबाव असतात. विशेषतः महिलांना लग्नाच्या संदर्भात या दबावाचा सामना करावा लागतो. तर या सगळ्या गोष्टींना मॅनेज करत असताना तुम्हाला जो ओव्हरऑल स्ट्रेस यायचा, तणाव यायचा, तर त्या तणावाला तुम्ही नेमकं कसं सामोरं गेलात याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला अनुभव शेअर करावे तुमचे. सगळ्यात पहिलं मी एक सांगू का सर, मी अभ्यासाला कधीच यशामध्ये मापलेलं नाही आहे. अभ्यास हा ज्ञान मिळवण्यासाठी आणि आपल्या आनंदासाठी करायचा असतो असं मला अगदी लहानपणापासून वाटत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी अभ्यास केला आणि मला आता इतकेच मार्क्स पडले पाहिजेत असं मला कधीच वाटलेलं नाही. मी अभ्यास केला ना, मला छान वाटलेलं आहे, माझा तो जो क्षण आहे अभ्यासाचा तो आनंदात गेलेला आहे. आता त्याला मार्कांच्या कुठेतरी
समीकरणांमध्ये अडकवून तो आनंद कमी नाही करायचा असं मला वाटायचं. पण व्यवहाराचा जर थोडासा विचार केला याच्यामध्ये तर नक्कीच अभ्यास त्याचं जे फळ आहे ते थोडंफार मार्कांमध्ये मिळालं पाहिजे असतं. जेव्हा विशेषतः अभ्यासाला आपल्याला मार्कांमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ते करायचं किंवा यशामध्ये थोडक्यात जर सांगायचं कन्व्हर्ट करायचं आहे ते करत असताना थोडासा ताण यायचा की अरे आपण अभ्यास केला आहे मग असं का होतं आहे, आपण पूर्वपरीक्षा पास होतो आहे, मुख्य परीक्षा आपण उत्तीर्ण होतो आहे, मग आपल्याला मुलाखतीमध्ये काय गडबड होती आहे का आपल्याकडनं, असा थोडासा ताण यायचा. पण मुळात माझा स्वभाव जो आहे तो फार ताण घेऊन काम करण्याचा नाही. त्याचं कारण मी तुम्हाला जे सांगितलं ते कदाचित असेल की वाचनाने मला नेहमीच जे आहे ते एक समतोल व्यक्तिमत्व करण्याचा प्रयत्न माझ्या वाचनाने केलेला आहे आणि त्यामुळे अपयश जरी आलं तरी मी खचून कधीच नाही गेले. मुख्य हे आहे की आव्हानं जी आहेत किंवा समस्या ज्या आहेत त्या समस्यांना आपण एक अशी इंग्रजी म्हण आहे की आपण आपल्या समस्यांना आपल्या पायाखाली तुडवावं, आपल्या डोक्यावरती चढू देऊ नयेत समस्या. आणि म्हणून मग जर समस्यांना आपण फार डोक्यावरती नाही घेतलं तर यश आणि अपयश हे जे आहे ते आपण समतोल त्याला बघायला लागतो. फार मॅटर करत नाही. हां, आणि मुख्य म्हणजे हाही विचार मी नेहमी करायची की ठीक आहे आता मी एखादं काम करते त्याच्यात मला यश नाही प्राप्त झालं तर मग मी काय करणार आहे. मग माझ्याकडे बी प्लॅन जो आहे तो नेहमी तयार असायचा. तुम्ही मला सुरुवातीला विचारलात की मी स्पर्धा परीक्षांकडे कशी वळले. एक अजून मी किस्सा मला सांगायला आवडेल की स्पर्धा परीक्षांकडे मला जायचं आहे हे माझं ठरलेलं होतं. मी 11वीत असताना वर्गामध्ये आमच्या सरांनी आम्हाला एक कविता शिकवली आणि कविता शिकवून झाल्यानंतर सरांनी एक प्रश्न विचारला की आता ही जी कविता आहे ती मी जशी शिकवली तशीच कोण दाखवणार आहे. कोणतेच हात वरती झाले नाहीत. 11वीत होतो ना, भीती असते 11वीच्या वर्गामध्ये, त्यामुळे कोणाचेही हात वरती झाले नाहीत. आणि मग सरांनी माझं नाव घेतलं. सर म्हणाले प्रीती उठ, तू आता ही कविता जी आहे ती वर्गामध्ये शिकवायची. आणि मग मी सुरू केलं आणि जवळपास 10-15 मिनटं त्या कवितेवरती मी बोलले. ते मी बोलल्यानंतर मग सर मला असं म्हणाले की अरे तू उत्तम शिक्षिका होऊ शकशील. आणि मला शिक्षण क्षेत्रामध्ये जायचं आहे याचं बीज तिथे कुठेतरी रोवलं गेलं होतं. आणि म्हणून अपयश जर आलं स्पर्धा परीक्षांमध्ये तर करिअर म्हणून माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन असणार आहे का किंवा मी कशाचा विचार करणार आहे का, तर तो विचार मी करून ठेवलेला होता. आणि त्याच्यामुळे मला अपयशाची भीती नाही वाटली कधीच. जीवनामध्ये नियोजनाची आवश्यकता किती असते आणि ते नियोजन करत असताना त्याचं बीज कधी कसं रुजलं जातं याची आपल्याला सुद्धा कल्पना नसते. पण कुठंतरी ते बीज रुजलं जातं आणि कुठलाही संकट जरी आलं, कुठलाही जेव्हा दुसरा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा ते जे बीज आधीच रुजलं असतं ते पुन्हा अंकुरतं आणि लगेच त्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. लक्षात आलं. ग्रेट, खरंच छान मॅम. आता एक प्रश्न आहे की तुम्ही तयारी केली पण आपल्याला हे माहिती आहे की दुर्दैवाने नाही शक्य झालं, म्हणजे पोस्ट काढणं आपण ज्याला म्हणतो, कलेक्टर होणं, आपल्या जे स्वप्न आपण बाळगलं होतं ते नाही शक्य झालं. पण तयारी करताना कुठेतरी ही बाब लक्षात आली असेल की आपण आता थांबायला हवं, बस करायला हवं आणि आता आपण इतर पर्यायांचा जो आपण विचार केला असेल किंवा नसेल किंवा ते जे बीज रुजलं होतं त्याला आता आपण खतपाणी दिलं पाहिजे. थोडक्यात आता बस, ओके, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का किंवा कधी वाटलं आणि मग त्या विचारात तुम्ही कधी पुढे नेलं? मग बस असं फार मला वाटलं नाही. मी अभ्यास करत राहिले आणि त्याचं फळ मला असं मिळालं की मी जो UPSCचा अभ्यास केला होता मला नेट सेटसाठीचा वेगळा अभ्यास नाही करावा लागला. त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले आणि शिक्षक होण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता मला त्यातनं प्राप्त झालेली. बाकी तुम्ही जे म्हणालात की बस असं जे वाटलं, पण एक नक्की आहे, बस असं जरी नाही वाटलं तरी कोणत्या तरी एका आपण जे काम करतो आहोत त्या कामाला कुठेतरी थांबवायला हवं असतं. अन्यथा दुसऱ्या कामावरती आपण लक्ष आपलं केंद्रित नाही करू शकत. आणि म्हणून मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास थांबवून आता मला एक प्राध्यापक म्हणून जे शिकवायचं आहे वर्गात जाऊन, तर ते शिकवण्यासाठी मला कशी पूर्वतयारी करायची आहे त्या तयारीकडे मी वळले आणि त्या तयारीकडे मी वळल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जो आहे तो ऑटोमॅटिकली थांबला. सर, तुमच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एक सांगू इच्छिते. काय होतं की आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना त्या तयारीलाच करिअर म्हणून पाहिलं जातं. या असं विचारलं, ग्रॅज्युएशन झालं आणि काय करतोयस तू, काय करतेस तू, तर त्याचं उत्तर असं मिळतं की मी स्पर्धा परीक्षा करते. स्पर्धा परीक्षा करते म्हणजे नेमकं काय करते, दॅट्स नॉट करिअर. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ना ती आपल्याला करिअरकडे नेण्याचा एक मार्ग आहे. त्या मार्ग या अर्थाने त्याच्याकडे पाहायला हवं. आणि मग मार्ग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो कुठेतरी तर थांबलाच पाहिजे. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना मुद्दामून हे सांगू इच्छिते की UPSCला तर 4 अटेम्प्ट असतात
किंवा आता 6 7 झालेत अटेम्प्ट आता. हां 6 झालेत आता. 6 अटेम्प्ट असतात आणि मग त्या अटेम्प्ट्समुळे आपल्याला कुठेतरी थांबावं लागतंच. MPSCला तसं नाही आहे आणि त्यामुळे मग काय होतं की अटेम्प्ट्स देत राहतात. वयाची सॉरी टू से पण 30-35 वर्ष वयाची उलटतात जवळजवळ, पण तरीही तेच करिअर म्हणून तेच करत राहतात मुलं. असं न करता बी प्लॅन रेडी ठेवावा आणि आपल्याला कुठे थांबायचं आहे आणि कुठे नवीन सुरू करायचं आहे त्याचं थोडंसं जे आहे ते आपल्याला गणित आपल्या आयुष्यात जुळवता आलं पाहिजे. भान आपल्याला असायला हवं. हां आणि म्हणून बस असं जरी नाही वाटलं तरीही मी थांबले आणि मग मी माझ्या शिक्षकी पेशा जो आहे त्या शिक्षकी पेशासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या मी करत राहिले आणि त्याच्यामध्ये हे थांबलं. पण तरी पण मी तुम्हाला सांगते की मला वयाच्या 45व्या वर्षापर्यंत असं वाटत होतं की मी अजूनही कारण मला ना प्रचंड आवडायचं MPSC UPSCचा अभ्यास करणं हे खूप आवडायचं आणि म्हणून मला असं वाटायचं की नेहमी अजून पुन्हा त्या अभ्यासात शिरावं आणि पुन्हा एकदा परीक्षा द्यावी. मी 45व्या वर्षापर्यंत तो विचार करत राहिले होते. मग 45पर्यंत गेल्यानंतर अरे नाही आता संपलं, आता काय आपण करू शकत नाही, आपलं वय आता साथ देणार नाही. तर सांगण्याचा मुद्दा आहे की बस कुठेतरी करायला हवं, जरी नाही वाटलं तरी थांबायला हवं. एक गोष्ट लक्षात येते की आपल्यातला आस्पायरंट कधी मरत नाही असं हे असतं. पण मग हे एक्झामच्या पलीकडे जाऊन या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. UPSCची तयारीमध्ये ज्या गोष्टी आपण शिकतो, एक्सप्लोरेशन असेल, इनोव्हेशन असेल, अशा वेगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची एक सुसंगत अशा प्रकारची मांडणी असेल, ही गोष्ट UPSCची परीक्षा आपल्याला शिकवते. आपल्या अभ्यासातूनच ते ट्रेनिंग आपल्याला मिळतं आणि त्या ट्रेनिंगचा वापर आपण इतर क्षेत्रांमध्ये निश्चितपणे करू शकतो. आणि म्हणून परीक्षेची तयारी जरी थांबली तरी आस्पायरंट मरत नसतो आणि तो मेलाही नाही पाहिजे, तो सतत जिवंत राहायला पाहिजे. कदाचित प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कदाचित कॉन्ट्रीब्यूट नाही करता येणार, पण इतर क्षेत्रांमध्ये आपण निश्चितपणे म्हणजे प्रशासक म्हणून आपण जे केलं असतं ते तेवढ्याच एक्सलन्सनी, तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीनं आपण त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये करू शकतो. याचं उदाहरण खरंच तुम्ही आहात. ओके, हे निश्चित आहे. थँक्यू. माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आता करिअर चेंज केलं, म्हणजे आधी तुमच्या अपेक्षा, अस्पायरेशन्स होत्या, आकांक्षा होत्या की तुम्हाला प्रशासक व्हायचं, पण ते दुर्दैवाने नाही घडलं आणि मग तुम्ही करिअरसाठी शिक्षण क्षेत्राची निवड केली. तर मग एक तर तुम्ही सांगितलं की ते बीज जे होतं ते 11वीमध्ये ते अंकुरलं होतं, ते बरोबर आहे. पण मग जेव्हा तो डिसिजन घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही शिक्षण क्षेत्राचीच निवड ठामपणे का केली? तर मग हे बीज तर होतंच, पण त्या व्यतिरिक्त इतरही काही कारणं होती का? त्याच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल. हो, की मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची कॉलेजमध्ये असताना आणि बोलायला आवडायचं मला. दुसरा एक ऑप्शन असाही होता माझ्याकडे की मला जज पण व्हायला आवडायचं. म्हणजे मला वाटायचं की मी जज व्हावी असंही मला वाटायचं. पण मग स्पर्धा परीक्षांची तयारी करते म्हटल्यानंतर मग ट्रॅडिशनल कोर्सेस म्हणजे BA आणि MA करायचं आणि स्पर्धा परीक्षांचा पॅरलली अभ्यास करायचा असं जे माझं होतं ठरलेलं. मग त्याच्यामध्ये मी जसं म्हणाले की मी MA करत होते आणि UPSCचा अभ्यास करत होते. त्यात मी सेटची परीक्षा काहीही वेगळा अभ्यास न करता मी क्वालिफाय झाले आणि मग हे ठरून गेलं की आता मला प्राध्यापक व्हायचं आहे. माझा असा एक प्रश्न आहे मॅम की आता UPSCची तयारी करताना तुम्ही निश्चितपणे काही कौशल्य आत्मसात केलेली असणार, जसं की वेळेचं काटेकोर व्यवस्थापन, जे तुम्ही सांगितलंच की आकाशवाणीमध्ये काम करत असताना ते व्यवस्थापनाचं कौशल्य तुम्ही हस्तगत केलं. क्रिटिकल पद्धती, ज्याला आपण विश्लेषणात्मक ॲनालिटिकल पद्धत म्हणतो, टीकात्मक ज्याला आपण क्रिटिकल, अशा पद्धतीने विचार करण्याची पद्धत. तर ही जी कौशल्य तुम्ही आत्मसात केली, वक्तशीरपणा असेल, डेडिकेशन असेल, झोपून काम करण्याची वृत्ती, कारण आस्पायरंट UPSCची तयारी करणारे लोक, MPSC तयारी करणारे लोक सलग अभ्यास करतात, एक सलग बैठा अभ्यास त्यांचा असतो. तर हे जे डेडिकेशन आपण ज्याला म्हणतो, अभ्यासाप्रती, आपल्या कर्तव्याप्रती, आपल्या जे काही ध्येय असेल त्या ध्येयाप्रती निष्ठा, ही जी सगळी कौशल्य, या बाबी तुम्ही ज्या आत्मसात केल्या परीक्षेची तयारी करत असताना, तर त्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या सध्याच्या करिअरमध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केलीत आणि त्याच्यानंतर तुम्ही जे कंटिन्युअस काम करत आहात त्याच्यामध्ये त्या कौशल्यांचा, त्या गुणांचा जी तुम्ही विकसित केली त्याचा फायदा कसा झाला? जे तुम्ही म्हणालात ना सर की कामासाठी तासनतास बसणं हे UPSCच्या अभ्यासामध्येच माझ्यामध्ये इनबिल्ट आहे. इनबिल्ट आहे. त्याची मला सवय झाली. वेळ व्यवस्थापनाविषयी मी सांगितलं. संघर्ष हाही एक काम करत असतानाचा महत्त्वाचा भाग असतो. मानवी संबंध हाही एक महत्त्वाचा भाग असतो काम करत असताना. टीममध्ये मी अभ्यास नाही केला तसा तर, पण तरीसुद्धा
टीम बिल्डिंग जे आहे ते माझ्यामध्ये कॉलेजमध्येच कुठेतरी मी CR असायची आणि त्याच्यामुळे मग टीम बिल्डिंग हा प्रकार जो आहे तो तेव्हा माझ्यामध्ये कुठेतरी निर्माण होत गेला असावा. आणि त्यामुळे आता काम करत असताना हे सगळे जे गुण आहेत आणि UPSCचा अभ्यास करत असताना आत्ता तुम्ही मगाशी एक जो प्रश्न विचारला होता, तर थोडंसं बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडनं ते सुटलं उत्तर द्यायचं, की स्ट्रेस जो मॅनेज करायचा असतो, तर ते UPSCच्या अभ्यासातूनच तो स्ट्रेस जो आहे तो मॅनेज होत गेलेला असतो. आता हल्ली काय आहे, की कोचिंग क्लासेस असतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणता आहात त्या कोचिंग क्लासमध्ये त्या दिल्या जातात. पण जेव्हा तुम्ही अभ्यास केला, मी अभ्यास केला, त्यावेळेला फारसे कोचिंग क्लासेस नव्हते. तो ऑप्शन आपल्याकडे फारसा नव्हता. म्हणजे आताच्या मुलींना तर खरं म्हणजे मला खूप त्यांचं अभिनंदन करावंसं वाटेल सर, की तुम्ही जे काम करत आहात किंवा आपण ज्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये काम करतो आहोत, या संस्थेने मुलींसाठी एक्सक्लुझिव्हली चालणारं एक जे आहे ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र सुरू केलेलं आहे. सीसॉ हे जे केंद्र सुरू केलेलं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्यांचा संस्कार कुठेतरी मुलींवरती होत जाणार आहे. UPSCचा अभ्यास करताना, MPSCचा अभ्यास करताना. पण आपण अभ्यास करताना आपल्यावरती हे जे संस्कार आहेत ते आपल्या अभ्यासातून होत गेलेले होते. आताची जी पिढी आहे, माझ्या पिढीच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आणि आताच्या पिढीच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये एक फरक आहे. आताच्या पिढीला कोचिंग क्लासेस किंवा मार्गदर्शकांची खूप जास्ती गरज आहे. ज्याला आपण म्हणतो गॉडफादर वगैरे किंवा मदर वगैरे, याची आताच्या पिढीला प्रचंड आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की सीसॉमधनं ते काम होतं आहे आणि सीसॉ ह्याही गोष्टी ज्या आहेत, वेळ व्यवस्थापन किंवा संघर्ष किंवा येणारं नैराश्य जे आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलींच्यामध्ये कुठेतरी इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं तर माझ्या सराउंडिंगमध्ये किंवा मी जे संघर्ष करत आलेली आहे लहानपणापासून, त्याचा मला पुढे UPSCच्या अभ्यासामध्ये आणि आतासुद्धा शिक्षक म्हणून काम करत असताना, प्रशासक म्हणून काम करत असताना, त्या सगळ्या गोष्टींचा मला कुठे ना कुठे फायदा होत जातो आहे. एक असं म्हणावंसं वाटतं की कदाचित आपल्या प्रशासकीय व्यवस्था एक चांगल्या प्रशासकाला मुकली, परंतु शिक्षण व्यवस्था एका चांगल्या शिक्षिकेला, प्राध्यापिकेला आणि आपल्या संस्था एक चांगल्या प्राचार्याला, म्हणजे एक चांगली प्राचार्य आपल्या संस्थेला प्राप्त झाली, शिक्षण क्षेत्राला एक उत्तम प्राध्यापिका प्राप्त झाली, असं यावरून म्हणता येईल आपल्याला. एक माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅम, की आता तुम्ही दोन्ही क्षेत्रांमध्ये काम केलेलं, म्हणजे तुम्ही फक्त अस्पायरंट म्हणून नाही राहिलात UPSCच्या या क्षेत्रामध्ये. तुम्ही तयारी करत असताना इव्हन म्हणजे पूर्ण वेळ तयारी थांबल्यानंतर सुद्धा तुम्ही UPSCचं कोचिंगसुद्धा तुम्ही केलेलं आहे. म्हणजे UPSCची शिक्षिका, म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं देखील काम तुम्ही केलं. एकीकडे तुम्ही पारंपरिक पदवी हे जे शिक्षण क्षेत्र आहे त्या क्षेत्रातली प्राध्यापिका म्हणून सुद्धा तुम्ही काम केलं, पण त्याचबरोबर तुम्ही UPSCची तयारी करणाऱ्या भावी विद्यार्थ्यांना देखील तुम्ही एक मार्गदर्शनसुद्धा तुम्ही केलेलं आहे. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या दोन्ही भूमिकांमध्ये नेमका फरक काय आहे? म्हणजे एक पारंपरिक पदवी शिक्षण क्षेत्रामधली प्राध्यापिका आणि UPSCचं कोचिंग देणारी एक शिक्षिका, तर या दोन भूमिकांमध्ये नेमका फरक काय आहे? ओके, याच्याबद्दल तुम्ही जरा सांगावं. UPSCची तयारी जी आहे ना, पारंपरिक पदवी जी आपण म्हणतो आहोत, तिथे पदवी प्राप्त होते. UPSCच्या अभ्यासातनं पदवी नाही प्राप्त होत, पद प्राप्त होतं. पण हे पद प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे. जसं अगदी तुम्ही सुरुवात करत असतानाच म्हणाला होतात की जगातली सगळ्यात अवघड ही परीक्षा जवळजवळ आहे. जेव्हापासून आपल्याकडे MPSC UPSC 1929ला पहिली परीक्षा किंवा 1935पासून पुढे आयोग झाला आणि पुढे जे आहे ते या परीक्षांची सुरुवात झालेली आहे. अध्यापन करत असताना UPSCसाठीचं जे अध्यापन करायचं आहे, तर जसं मी म्हणाले की पदवीसाठी ते आपण अध्यापन नाही, तर ते अध्यापन यासाठी करतो की आपल्याला विद्यार्थ्यांना जॉब मार्केट रेडीनेस त्यांच्यामध्ये आपल्याला आणायचं आहे. आपण असं म्हणतो ना की स्पर्धा परीक्षा जी आहे ते एक बेबी डॉल असल्यासारखं असतं, मॅजिक डॉल असल्यासारखं असतं, की ते मॅजिक डॉल जिथे टाकलं तिथे ते डुलतच राहतं. तर तसं कोणत्याही परीक्षेसाठी UPSCची नेहमी मी असं म्हणते की लुक बिट हायर, तुम्ही UPSCचीच तयारी करा. UPSCची तयारी जर केली ना, तर कुठल्या तरी परीक्षेमध्ये, म्हणजे मग MPSC असेल किंवा अगदी ग्रामसेवक पदापर्यंतची कोणतीही परीक्षा जी आहे ती नक्की त्या अभ्यासामध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, पात्र तुम्ही तिथे ठरू शकता. UPSCचं अध्यापन करत असताना त्या पद्धतीने अध्यापन करणे हे अत्यंत आवश्यक असतं, की हा जो एक टॉपिक आहे तो त्या विद्यार्थ्यामध्ये सगळ्या अनुषंगाने, सगळ्या आयामांनी त्यांना तयार कसा करेल.
या पद्धतीने त्यांना ते अध्यापन करणंही गरजेचं आहे. पारंपरिक आपण जे पदवीसाठीचं अध्यापन करतो त्या अध्यापनामध्ये आणि UPSCच्या अध्यापनामध्ये हा खूप मोठा फरक आहे. आणि मी सुरुवातीला जसं म्हणाले की एकच टॉपिक आपल्याला एकाच वेळेला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह त्याला कसं डील करायचं आहे. आणि अजून मी जे म्हणाले की UPSCचं अध्यापन करत असताना प्रत्येक अध्यापकाने, प्रत्येक शिक्षकाने हे लक्षात ठेवायला हवं की तुम्ही फक्त विषयाचं ज्ञान नाही देणार आहात, तर त्या एका विषयाला, कारण UPSCची जी विद्यार्थी असतात ना ते तसे खूप तयार असतात, त्यांना थेअरी बेस त्यांचा बराच चांगला असतो. त्याच्यामुळे त्यांना थेअरी म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रपती आहे, मग राष्ट्रपतीची निवड कशी होते, त्यांचं कार्य काय आहे वगैरे वगैरे, हे त्यांना नको असतं, ते त्यांना माहिती असतं. क्रिटिकल जे अनालिसिस आहे ते क्रिटिकल अनालिसिस करायचं कसं आहे हे UPSCच्या अध्यापनामध्ये सांगता येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या एका टॉपिककडे वेगवेगळ्या आयामांनी कसं बघायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही प्रश्नामध्ये किंवा कोणत्याही एका सराउंडिंगमध्ये आपल्या त्या टॉपिकला कसं बसवता येईल आपल्याला, त्या अर्थाने ते अध्यापन होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे असं म्हणता येईल की पदवी परीक्षेचा अभ्यास पाया तयार करतो हो, आणि UPSCचा अभ्यास कळस तयार करतो. हां, एक शिखराकडे सुंदर- बघायला yes, शिकवतो. आणि एक छान मंदिर तयार हां. होतं असं आपल्याला म्हणता येईल अगदी. Yes. माझा पुढचा प्रश्न जो आहे तो आता भविष्यामध्ये तयारी करणाऱ्या भावी पिढी करता आहे. तुम्ही तुमचा अनुभव तर शेअर केलाच की म्हणजे तुम्ही कशा कशा पद्धतीने तुम्ही त्या सिच्युएशनला सामोरं गेलात हे तर तुम्ही सांगितलंच. पण एक जनरल आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की स्पर्धा परीक्षा, मग ते UPSC असू द्या किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, ॲक्च्युली विषय अवघड नसतात, अभ्यास अवघड नसतो, पण त्याच्यामध्ये स्पर्धाच एवढी तीव्र असते की कुणाला ना कुणाला बाहेर पडावंच लागतं. जो बाहेर पडतो तो कमी असतो असं नाही, पण तो त्या क्षणाला तो कदाचित तेवढा तयार नसतो, त्याच्यामुळे तो बाहेर फेकला जातो, तो किंवा ती बाहेर फेकली हो. जाते. मग आपण असं म्हणतो की एक असंच इम्प्रेशन तयार झालं, ते काही अंशी खरं सुद्धा आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की यशापेक्षा अपयशाची शक्यता अधिक असते. काही अंशी बरोबर आहे. ओके, ज्यांना यश मिळतं त्यांच्या बाबतीत ते होत नाही, पण जे अपयशी ठरतात त्यांच्या बाबतीत ते खरं ठरतं. मग अशा वेळेला ओके, ह्या अपयशाला पचवून कसं पुढे जायचं? आता येणाऱ्या पिढीनी जी आता तयारी करणार आहे या गोष्टींची, त्यांनी त्या अपयशाला पचवून पुढे कसं जायचं, त्याच्यावर मात मिळवून त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये यश कसं मिळवायचं, किंवा कदाचित ते क्षेत्र सोडावं लागेल तर त्यांनी ज्या बी प्लॅनबद्दल आपण बोललो, तर त्या बी प्लॅनची निवड करत असताना त्यांनी आत्ता या घडीला कसा विचार करायला हवा, या बदलत्या काळात त्यांनी या गोष्टींचा कसा विचार करायला हवा, त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. बी प्लॅनविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्रोफेशनल प्रोग्राम्स केलेले म्हणजे BE असेल किंवा MBBS BMS, हे जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, तर हे कोर्सेस करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तसा बी प्लॅन असतो. पण जे ट्रॅडिशनल म्हणजे BA BSc BCom BBA ह्या ट्रॅडिशनल कोर्सेसमधून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बी प्लॅन तसा रेडी नसतो. तो रेडी करायला हवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, अपयश येणार आहे का, तर जसं तुम्ही म्हणालात सर, लाखो विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांकडे वळतात, परीक्षांना बसतात आणि सगळेच त्याच्यामध्ये यशस्वी होतात असं होत नाही. पण मी अगदी सुरुवातीला जे म्हणाले की आपण स्पर्धा परीक्षा पात्र नाही झालो म्हणजे आपण अपयशी आहोत असं न मानता, तो जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला पुढे बी प्लॅनसाठी कुठे नेणारा ठरू शकतो का, अशा पद्धतीने थोडासा विचार करणं आवश्यक आहे. आणि जे मी म्हणाले की काय करते तर स्पर्धा परीक्षेची तयारी हे उत्तर असता कामा नये. स्पर्धा परीक्षेची तयारी तर करायचीच आहे, पण बी प्लॅन जो असणार आहे त्या बी प्लॅनवरती सुद्धा काम करणं त्याच वेळेला आवश्यक आहे. हे अवघड आहे का, तर हे थोडंसं अवघड आहे, पण तुम्ही एक वेगळा मार्ग निवडलेला आहे, त्यामुळे मग तुम्हाला त्या मार्गाने जायला हवं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पूर्ण 2 वर्ष आयुष्यातलीही अगदी त्या तयारीसाठीच, अभ्यासासाठीच द्यायला पाहिजे आहेत. सण, वार, मित्र, नातेवाईक, मोबाईल, TV हे जे आहे हे सगळ्यांपासून दूर राहणं आवश्यक आहे. ते 2 वर्ष आपण पूर्ण अभ्यासाला आणि अभ्यासाचे जे तंत्र असतात त्या तंत्राने जर अभ्यास केला तर यश प्राप्त होतं. पण दुर्दैवाने जर नाही यश प्राप्त झालं तर तो जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला आपण कुठेतरी, म्हणजे अगदी आता तर करिअरच्या इतक्या वाटा आहेत सर की त्या अभ्यासाला मग अगदी तुम्ही सोशल मीडिया, जे मी आत्ता म्हणाले, सोशल मीडियामध्येच तुम्ही वेगवेगळी कामं जी आहेत ती त्याच्या संदर्भातली करू शकता. तुम्ही मीडियामध्ये वेगवेगळी कामं जी आहेत ती त्या संदर्भातली, तुमचं ऑप्शनल कोणता विषय असणार आहे, आणि रिसर्चचं तर अगदी म्हणजे स्काय इज द लिमिट असं आहे रिसर्चमध्ये. तर त्यामुळे बी प्लॅन खूप त्या अभ्यासातूनच तयार होत असतात, फक्त आपण त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. अपयशाने खचून न जाता जे आपण केलेलं आहे त्यालाच आपल्याला कॉईन कसं पुढे करता येणार आहे
त्याचा विचार होणं आवश्यक आहे. पण आता आपण मोबाईल आणि सोशल मीडिया याच्याबद्दल बोललो आणि माझा पुढचा प्रश्न त्याच्याबद्दलच आहे. म्हणजे आता आधीच्या काळामध्ये पारंपरिक अभ्यासाच्या पद्धती होत्या, पुस्तक होते, त्याच्यानंतर नोट्सचं पेव फुटलं. पण आता ह्या दोन्ही गोष्टी मागे पडत चाललेल्या आहेत आणि आता मोबाईल, डिजिटल साधनं याचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. ते कन्व्हिनियंट सुद्धा आहे, आपण कुठेही घेऊन ते जाऊ शकतो, अक्षरशः कुठेही अभ्यास करू शकतो, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. तर मोबाईल हे अभ्यासाचं साधन बनायच्या ते डिस्ट्रॅक्शनचं माध्यम बनत चाललेलं आहे आणि त्याच्यातून अभ्यास हा भरकटत जातो बऱ्याचदा. म्हणजे यूट्यूबवर एखादा चांगला व्हिडिओ मला बघायला भेटतो हे बरोबर आहे, पण तो 5 मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही लिंक्स त्या ठिकाणी येतात त्या मी क्लिक करत जातो आणि 5 मिनिटाच्या अभ्यासाच्या मुद्द्यावर मी पुढची 50 मिनिटं कशी घालतो मलाही कळत नाही. आणि नंतर मग लक्षात येतं की अरे आपण मागची 55 मिनिटं वाया घातलेली आहेत, म्हणजे 5च मिनिटाचं काम केलं. मग एक पश्चातापाची भावना येते आणि कुठेतरी त्या नकारात्मक लूपमध्ये आपण अडकतो. तर मग या संदर्भात याला आवर कसा घालायचा की हा एक मुद्दा. आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा या गोष्टी घडतात की आपण वाहवत जातो त्याच्यामध्ये आणि कुठेतरी त्या अभ्यासाला पूरक ठरण्याच्या ऐवजी कुठेतरी अडथळा ठरताना दिसतं. तर मग कसं टॅकल करायचं, ओके, याच्याबद्दल तुम्ही सांगा, कारण तुम्ही शिक्षिका म्हणून सुद्धा या गोष्टींना समोर निश्चितच जात असाल, तर कसं आपण करायचं? सर, याच्यावरती ना मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःवरती काम करणं खूप आवश्यक आहे. मला काय करायचं आहे आणि मी काय करते हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणतात ते अगदी खरं आहे. हे सोशल मीडियाचं जाळंच असं आहे ना की मी 5 मिनिटांसाठी मला काहीतरी एखादा अभ्यासाचं काहीतरी बघायचं असतं, पण ते बघता बघता मी कामाच्या नसणाऱ्या गोष्टींकडे कधी वळते आहे आणि त्यामध्ये किती वेळ घालवते हे लक्षात येत नाही. पण हे किती वेळा होऊ शकतं? 2-4 वेळा हे होऊ शकतं. आणि मग जेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे मी इकडे वळते बरं का आणि मी ह्या मोहांना बळी पडते, हे माझ्या लक्षात येतं. आणि जेव्हा माझ्या, म्हणजे मी प्रत्येक व्यक्तीच्या म्हणते, प्रत्येक व्यक्तीच्या हे लक्षात येतं की मी इकडे चुकीच्या मार्गाकडे चालले, किंवा मी माझे 45 मिनटं, तुम्ही जसं म्हणाल की 5च मिनटं मी कामाचं काहीतरी पाहिलं आणि 45 मिनिटं जी आहे ते मी कामाचं नसलेलं बघण्यात घालवली आहेत. हे कदाचित त्या 45 मिनिटांमध्ये माझ्या नाही लक्षात येणार, पण नंतर माझ्या ते लक्षात येईल. मग हा नंतरचा जो वेळ आहे ना तो मला असं वाटतं स्वतःला टॅकल करण्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा आहे. मला हे लक्षात आलं आहे ना की मी माझे ते 45 मिनटं वाया घालवलेत. आता इथून पुढे मला ते तसे 45 मिनटं वाया नाही घालवायचे. याच्यावरती मी स्वतः माझ्यावरती काम करणं आवश्यक आहे. ज्या हल्ली एक कॉन्सेप्ट जो आलेला आहे, डिटॉक्सिनेशन, डिजिटल डिटॉक्स करायचं, तर हे डिटॉक्स करण्याचा प्रयोग आपण स्वतःवरती करण्याची खूप गरज आहे. तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीचं, आता माझ्या वयामध्ये आणि या नवीन ज्या मुलांविषयी मी बोलते त्यांच्या वयामध्ये अंतर आहे. माझं स्वतःवरती नियंत्रण असणं हा वेगळा भाग आहे, तरुणांचं त्यांच्या वयामध्ये त्यांचं स्वतःवरती नियंत्रण असणं हा वेगळा भाग आहे. त्यांचं नियंत्रणाचं प्रमाण हे कमी असतं माझ्या नियंत्रणाच्या वयाच्या तुलनेत पाहता. मग अशा वेळेला त्यांना थोडंसं वयापेक्षा मोठं व्हावं लागेल या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी. आणि जे मी म्हणाले की UPSCचा तुम्ही अभ्यास करत आहात म्हणजे तुम्ही वेगळं करत आहात. वेगळं या अर्थाने म्हणजे अरे बापरे आता तुम्ही नाही बरं का असे मीच करते या अर्थाने नव्हे, तर वेगळ्या वाटा चोखाळण्याच्या. म्हणजे जर इतर मुलं 45 मिनटं सोशल मीडियामध्ये घालत असतील तर मी नाही घालणार, या वेगळ्या अर्थाने त्यांना विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अभ्यासासाठी चांगला वापर खूप होऊ शकतो, तो करण्यावरती आपण भर दिला पाहिजे. आत्मचिंतन आणि आत्मसंयम हा महत्त्वाचा आहे, आपल्याला म्हणता येईल. आता मला एक असं विचारायचं की स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना म्हणजे तुमचा अनुभव साधारणतः तसा होता, माझा निश्चितच असा की विचार तर आधीच केला होता की आपल्या शाळेमधला परफॉर्मन्स, आपल्या ॲस्पायरेशन्स, आपलं कुटुंब, आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या व्यक्ती आपल्याकडे कसं बघतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाची आपल्याला असणारी जाणीव, त्यामुळे कुठेतरी वाटत असतं की आपण त्या क्षेत्राकडे वळालं पाहिजे वगैरे. तर हे होतं. पण जनरली असं होतं की आपण पदवी झाल्यानंतर या गोष्टीचा सिरियसली विचार करतो आणि मग तयारीकडे वळतो. याच्यामुळे होतं काय की पदवी झाल्यानंतर म्हणजे पदवीची परीक्षा देत असताना किंवा ही जी 3 वर्ष 4 वर्ष आपल्याला मिळतात पदवी परीक्षेच्या अभ्यासाची, तर त्यामध्ये बऱ्यापैकी वेळ आपल्या हाती असतो. म्हणजे सांगतात 4 ते 5 तासांचं कॉलेज, 2 ते 3 तासांचा अभ्यास, तो आपण रोज करतो असं नाही. परीक्षेच्या वेळेलाच आपण सगळे अभ्यास करतो. ते बऱ्यापैकी वेळ आपल्या हाती राहतो, पण आपण ते कॉलेजचं एन्जॉयमेंट, ते वातावरण याच्यामध्ये आपण थोडंसं हरवतो स्वतःला. आणि ती जी 3-4 वर्ष असतात ती कुठेतरी आपण क्रुशियल महत्त्वाची वर्ष आपण थोडीशी मागे सोडतो, गमावतो. आणि नंतर मग पदवी झाल्यानंतर मग आता करिअरचं काय हा प्रश्न जेव्हा उभा राहतो, मग आपण विचार करतो अरे मग मला काहीतरी मोठं करायचं, भव्य दिव्य करायचं.
अशी कोणती गोष्ट आहे भारतामध्ये जी तुम्हाला सगळ्यात मोठं करिअर देतं, तर मध्ये IAS आहे. मग चला आपण UPSCची तयारी करू. हो. ते कुठेतरी ते हॅपहझार्ड असं होतं, उशिरा सुरुवात झाली असं होतं आणि त्याचा परिणाम मग नंतरच्या आपल्या तयारीच्या टप्प्यांवर दिसून येतो. पण हेच जर आपण पदवीच्या दरम्यान जर या गोष्टीचा आपण सिरियसली विचार केला, थोडी का होईना तयारी सुरू केली आणि परीक्षेकरता पदवी तुम्ही उत्तीर्ण झालं पाहिजे ही अट आहे. पण अभ्यासाकरता पदवी उत्तीर्ण झालं ही अट नाही आहे ना, जे दुर्दैवानं आपल्याकडे घडतं. पण पदवीच्या दरम्यानच जर आपण अभ्यास केला, पण ते सुद्धा कॉलेजच्या एन्जॉयमेंटसोबत सॅक्रिफाईस न करता दोन्हीचं एक उत्तम उत्तम संतुलन साधलं, तर असं साध्य होऊ शकेल का? असं होऊ शकेल का की पदवीचा अभ्यास करताना तुम्ही तुमचं कॉलेजचं जीवनसुद्धा जगाल? कारण ते सुद्धा कॉलेजमधले अनुभव आपल्याला आयुष्यभर पुरणारे असतात, त्या आठवणी पुरणाऱ्या असतात. त्याच्यामुळे तेही आपल्याला जगायचं आहे, तोही आनंद घ्यायचा आहे, पण करिअरचा सुद्धा सिरियसली आपल्याला विचार करायचा आहे आणि दोन्ही संतुलन साधून एकीकडे पदवी, दुसरीकडे हा अभ्यास आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आपल्याला परीक्षा द्यायची. असं होऊ शकतं का? आणि मग त्यासाठी आपण काय करावं? याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा. तुम्ही जे म्हणालात ना सर, असं होतंच आपल्याकडे. अनेकदा मी वर्गामध्ये माझी एक सवय आहे की फर्स्ट इयरमध्ये जेव्हा येतात विद्यार्थी, तेव्हाच मी त्यांना पहिल्याच तासाला विचारत असते की तुला काय व्हायचं आहे? आणि अनेकांची उत्तरं काहीच नसतात, तयारच नसतात त्यांच्याकडे उत्तरं. मग मी त्यांना सांगते की तुम्ही मला याचं उत्तर उद्या द्या. मग काहीतरी आता उद्या सांगायचंच आहे मॅडमला म्हणून काहीतरी सांगतात. पण मग मी दुसरा प्रश्न त्यांना लगेच विचारते की तुम्हाला हे व्हायचं आहे ना, ते होण्यासाठी तुम्ही काय करता आहात? याचंही काहीच उत्तर त्यांच्याकडे तयार नसतं. एक फार वाईट वाटतं मला हे सांगताना. पण हे खरं आहे, असं होतं. आणि मग तुम्ही म्हणालात तसं ग्रॅज्युएशन झालं की मग विचार करायला लागतात की आता काय करायचं आहे? मग चला आता मी UPSC. असं नाही होऊ शकत. खरं म्हणजे आपण लहान असतानाच आपल्याला गमतीचा भाग आहे की आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याकडे येणारे पाहुणे, आपले शेजारी वगैरे विचारत असतात, तुला काय व्हायचं आहे? आणि मग कुठेतरी आपल्या सबकॉन्शियसमध्ये ते असतं की मला हे व्हायचं आहे. आणि मग ते होण्यासाठी मी काही करते का? हा मात्र आपण प्रश्न स्वतःला कधीच विचारत नाही. हे व्हायचं हे कुठेतरी जर सबकॉन्शियसमध्ये असेल ना, तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपला अगदी हल्ली तर जसं आपण आत्ता बोललो, अनेक साधनं आहेत. शालेय अवस्थेपासूनच तिकडे जाण्यासाठीची खूप साधनं आहेत. पण तरीसुद्धा त्याचा अर्थ असा नव्हे की आपली शालेय अवस्थेतली जी मजेची दिवस असतात किंवा तुम्ही जसं म्हणालात तसे कॉलेजमधले जे आपले मजेचे दिवस असतात, शिकण्याचे दिवस असतात, ते दिवस आपण फक्त अगदी 8-8 तास अभ्यासामध्ये घालवावं असं नाही आहे. तर आपण जे करतो आहोत ना, ते सगळा अभ्यासाचा एक भाग म्हणूनच आपण करत असतो. पदवीचं शिक्षण घेत असताना किमान प्रथम वर्षाला आल्यानंतर तरी हे ठरायला पाहिजे की मला UPSC करायचं आहे. आणि मग जे ऑप्शनल सब्जेक्ट्स घेतलेले असतात, ते ऑप्शनल सब्जेक्ट्स तिथेच तयार होतील का आपले ह्या पदवीच्या 3 वर्षांमध्ये? ऑप्शनल जो आपला विषय असणार आहे, तो तिथेच त्याचा अभ्यास तयार होतो का? अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आणि किमान म्हणजे फार उशीर नाही आणि फार लवकर नाही, असं जर आपण विचार केला तर फर्स्ट इयरला मात्र जेव्हा येतात, तेव्हा हे नक्की झालंच पाहिजे की UPSC करायचं आहे आणि पुढची 2 वर्ष जी आहेत ती मी जे म्हणाले की टाईमलाईन आखून आणि मग त्या पद्धतीने ते 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास केला की पदवी प्राप्त झाल्याबरोबर जे फायनल इयरला असतानाच प्री एक्झाम्स, मेन्स एक्झाम्स असं जे आहे ते टार्गेट करता येऊ शकतं, साध्य करता येऊ शकतं. आणि नेमका हाच विचार आपल्या संस्थेने केलेला आहे हो. की आपल्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाला ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना त्या अभ्यासक्रमाची तयारी करत असताना एकीकडे पदवीचं शिक्षण आणि दुसरीकडे जर त्यांची इच्छा असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, आपला चांगला अधिकारी व्हायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, तर त्यांना ते सुद्धा करता यावं. ते सुद्धा अत्यंत माफक दरामध्ये. कारण आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थी ह्या सामान्यतः जर आपण बघितलं तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या ते थोड्याशा कनिष्ठ गटामधल्या असतात. पण तरी त्यांची स्वप्न मरू नयेत, त्यांना ते स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा म्हणून आपल्या संस्थेने हर प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आणि ती करते आणि आपल्या केंद्राच्या माध्यमातून संस्था तेच उद्दिष्ट साध्य करायचा प्रयत्न करत आहे. मग आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण वळूया. आता मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले साधारणतः महिला केंद्रीय अशा प्रकारचे प्रश्न आहेत. एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना तुमचे काय अनुभव होते याच्याबद्दल मला विचारायचं आहे. तर जेव्हा तुम्ही तयारी करत होतात, जसं मी सुरुवातीलाच पहिल्याच प्रश्नामध्ये असं म्हणालो होतं की तो असा काळ होता ज्या काळाला म्हणजे UPSCच्या पोस्टही खूप कमी असायच्या. ओके, मग पोस्ट कमी असल्यामुळं स्पर्धा तीव्र तर तेव्हाही होती, आजही होती. उमेदवारसुद्धा कमी होते, म्हणजे तयारी करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी होती. त्याच्यामध्ये महिलांची संख्या तर अजूनच कमी होती. त्याच्यातही तुम्ही तो निर्णय घेतला, तुम्ही त्याला एक्झिक्यूटसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. पण मग हे करत असताना एक महिला उमेदवार म्हणून ओके, स्पेसिफिकली तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला होता? एक जनरल ॲस्पायरंट म्हणून तुम्ही काय केलं हे तर सांगितलं. पण बिईंग अ वुमन
या सिच्युएशनला तुम्ही कसं फेस करत आणि काय सिच्युएशन डेव्हलप झाली होती ते जरा सांगा मला. या प्रश्नाचं ना उत्तर देताना मी फक्त माझीच परिस्थिती सांगण्यापेक्षा एक सर्वसाधारण महिलांच्या बाबतीत असणाऱ्या परिस्थितीविषयी थोडंसं मला सांगायला आवडेल. सगळ्यात मोठं हर्डल असतं ते सामाजिक. मुलगी काय करते, पास होत नाही आहे आणि काय नुसती घरीच बसली आहे का वगैरे असे अनेक प्रश्न जे आहेत. त्यामुळे अनेकदा मुली खचतात. त्यांच्या कुटुंबालासुद्धा तसं वाटायला लागतं की अरे नातेवाईक असं म्हणत आहेत, किंवा प्रश्न विचारले जात आहेत आपल्या नातेवाईकांकडनं, शेजाऱ्यांकडनं वगैरे. आणि म्हणून मग मुलीला थांबवलं जातं, अभ्यासापासून तिला परावृत्त केलं जातं. किंवा कुठली मोठी अधिकारी होणार आहे, मोठी अधिकारी होऊन काय करणार आहे, असा एक जो दृष्टिकोन असतो तोही थोडासा कुठेतरी अभ्यासामध्ये तिच्या व्यत्यय आणणारा असतो. सामाजिक आणि त्यामुळे मग कौटुंबिकही आपण म्हणूयात. ते मुळात एकतर कुटुंबामध्ये स्थिती कशी आहे त्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. कुटुंबामध्ये मुलीकडे कसं पाहिलं जातं, मुलगा आणि मुलगी असा फरक नाही केला जात. असं नाही होतं आहे ना की मुलगा आहे मग हा अधिकारी होईल आणि मुलगी आहे मग ती काय करेल तर तिचं लग्न करायचं आहे. असं नव्हतं, मुलीलाही अधिकारी करायचं आहे हा जो विचार आहे, ही जी मानसिकता आहे ती कुटुंबाची असणं हे अत्यंत आवश्यक असतं, विशेषतः UPSCची तयारी करत असताना. त्यानंतर आर्थिक हाही एक महत्त्वाचा भाग आहे. कारण अभ्यासाचा जो काळ आहे, जे आपण आत्ता बरीच त्याच्यावरती चर्चा केली की आपण असं गृहीत धरूयात की जवळजवळ 3-4 वर्ष हा जो आहे तो अभ्यासाचा काळ आहे. या 3-4 वर्षामध्ये जर ती दुसरीकडे कुठे नोकरी करत असेल, म्हणजे तिचं अर्निंग दुसरीकडे जर सुरू असेल कुठे, तर अभ्यासावरती थोडासा परिणाम होतो. आणि म्हणून मग हा जो काळ आहे तो काळ तिचा तसा काही कमाईचा काळ नसणार आहे, हेही कुटुंबाने स्वीकारणं अत्यंत आवश्यक असतं. एकूणच समाजाची स्वीकारार्हता आणि कुटुंबाची स्वीकारार्हता की आमची मुलगी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते, तिला पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेला देता यायला पाहिजे आहे, 8-8, 10-10 तास ती अभ्यास करणार आहे आणि तिला तिचं जे अभ्यासाचं स्पेस आहे ते स्पेस कुटुंबातून दिलं जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे आव्हान जे आहे ना, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ही आव्हानं असतात बरं का सर. आणि ह्या आव्हानांना मला असं वाटतं कुटुंबानी आणि अभ्यास करणाऱ्या मुलींनी सामोरं जाणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं उमेदवार म्हणून, पण तुम्ही प्रशासिका म्हणून सुद्धा काम करत आहात, तुम्ही प्राचार्य म्हणून काम करता, हे शिक्षिका प्लस प्रशासक याचं एक कॉम्बिनेशन आहे. मग प्रशासिका म्हणून काम करत असताना ह्याच गोष्टींना तुम्ही कसं पुन्हा सामोरं गेलेलं आहात? ते झालं उमेदवार, पण आता प्रशासिका म्हणून कसं सामोरं जाता? हो, प्रशासक म्हणून काम करत असताना पण पुन्हा तोच अडसर असतोच, स्वीकारार्हता हा. आपण आता जिथे काम करतो आहोत ही जी संस्था आहे, ही संस्था स्त्रियांसाठी काम करणारी संस्था आहे. इतर अनेक संस्थांमध्ये एकूण स्थिती अशी असते की पुरुषांना आपल्यावरती अधिकारी पदावर एक स्त्री फारशी आवडत नसते. हे अजूनही आपल्या समाजाची मानसिकता आहेच आहे. आणि मग त्यामुळे काय होतं की एक संघर्ष कुठेतरी निर्माण होतो. आणि हा संघर्ष पुन्हा एकदा स्त्री असणं जे आहे ते हा संघर्ष मिटवण्यासाठी कुठेतरी कामाला येतं. हे जसं कुटुंबामध्ये असतं ना की कुटुंबामध्ये जर काही वाद झाले तर आईची भूमिका खूप महत्त्वाची असते. आणि मी काम करत असताना त्याच भूमिकेतनं प्रत्येक ठिकाणी काम करते की कुठे संघर्ष होणार आहे का, कुठेतरी माझे जे माझ्याहून अधीनस्थ जे पुरुष असतील त्या पुरुषांना ही स्वीकारार्हता नसेल तर मग त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागून ती स्वीकारार्हता कशी निर्माण करायची, हा माझा सतत प्रयत्न असतो प्रशासक म्हणून काम करत असताना. बाकी अनेकदा असं होतं, आता हे मी पुरुषांच्या बाबतीत सांगितलं, महिलांकडूनही खूपदा असं होतं की त्यांना असं वाटत असतं की आता एक महिला आहेत अधिकारी पदावर, मग त्यांनी आम्हाला समजून घ्यावं. मग कुठे कुठे समजून घ्यावं, तर तुमचं काम न करणं हे समजून घ्यावं, उगाचच कुटुंबाच्या काहीतरी जबाबदाऱ्यांची कारणं सांगणं हे समजून घ्यावं. हे स्त्रियांकडूनही खूप मोठ्या प्रमाणात होतं, स्त्री म्हणून जेव्हा अधिकारी पदावर काम करते तेव्हा. तर मला असं वाटतं की स्त्री म्हणून कोणत्याही प्रकारच्या एक्सक्युजेस घेता कामा नये. म्हणून म्हणजे आता मला घराची जबाबदारी आहे आणि म्हणून मला लवकर जायचं वगैरे अशा एक्सक्युजेस घेता कामा नये. तिथेसुद्धा संघर्ष खूप करावा लागतो एक स्त्री म्हणून अधिकारी पदावर काम करत असताना. एक जेंडर न्यूट्रॅलिटी आपण ज्याला म्हणतो ती दोन्ही बाजूने असायला हवी असायला म्हणू शकतो. आता याच प्रश्नाला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण पुरुष प्रशासक बघतो, महिला प्रशासिका सुद्धा बघतो, त्याच्यातल्या एका भूमिकेत तुम्ही कामसुद्धा करत आहात. तर मग एक याला तुलना म्हणून न बघता एक वेगळ्या स्वरूपामध्ये आपण याला जर बघितलं तर पुरुष प्रशासक आणि स्त्री प्रशासक यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर मग प्रश्न असा की महिला
पुरुषांच्या तुलनेमध्ये उत्तम प्रशासिका बनू शकते का? मी असंच म्हणणार नाही सर. मी खरं म्हणजे असं म्हणेन की पुरुषही उत्तम प्रशासक असतात, महिलाही उत्तम प्रशासक होऊ शकते. दोन्ही आपापल्या ठिकाणी उत्तम कार्य करू शकतात. आता असं मात्र मी म्हणू शकेन की महिला म्हणून असणारे तिच्यामध्ये काही गुण जे असतात ते गुण तिला एक उत्तम प्रशासक होण्यासाठी खूप पोषक असू शकतात. उदाहरणार्थ, कुटुंबामध्ये काम करत असताना तिला वेळेचं व्यवस्थापन करायचं असतं, किंवा कुटुंबामध्ये काम करत असताना तिला कुटुंबाचं मानसिक स्थैर्य टिकवून ठेवायचं असतं, भावनिक स्थैर्य कुटुंबाचं तिला टिकवून ठेवायचं असतं. आणि हे सगळं जे आहे ते एक महिला म्हणून काम करत असताना प्रशासक पदावरती अगदी उपयुक्त सहजगत्या ठरतं. तिच्यासोबत ते येत असतं. आणि मग अशा काही ज्या आहेत की एक बाई म्हणून असणारे जे गुण आहेत ते एक प्रशासक म्हणून सुद्धा कामाला येऊ शकतात. सध्याच्या काळामध्ये एक इंटेलिजन्स सोबत, इंटेलेक्च्युअल इंटेलिजन्स सोबत एक इमोशनल इंटेलिजन्स नावाची सुद्धा एक कन्सेप्ट आपण सध्या अभ्यासतो. तिथं कदाचित ही बाब महिलांकरता उजवी ठरत हो असावी हो. असं म्हणता येईल हो. आपल्याला. धन्यवाद मॅडम. तुम्ही आम्हाला एक प्रशासक आणि शिक्षिका या दोन्ही नात्याने तुमचे अनुभव तुम्ही शेअर केलेत, पण त्याचबरोबर येणाऱ्या पिढीकरता त्यांच्या करिअर चॉईसेस कशा असायला हव्यात, विशेषतः स्पर्धा परीक्षांची, त्यात UPSCची तयारी करत असताना कोणती आव्हानं त्यांना कोणत्या आव्हानांना ते सामोरे जाऊ शकतात आणि त्याच्यावर मात कशी करायची, अपयशाची शक्यता गृहीत धरून यशाचा मार्ग कसा चोखाळायचा, आणि जर अपयश आलंच तर मग करिअरचे इतर पर्यायसुद्धा कधी कसे निवडायचे याच्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद.